नमस्कार, माझं नाव दत्ता पांडुरंग आहे। आज उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की अप्रभाग क्षेत्र हद्दीतील मौजे मोहने येथील असलेले शनिवार पाटील नगर येथे आमच्या जागेवरती अनधिकृत असे RCC G+1 आणि जोता अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले आहे। विशेष म्हणजे ते बांधकाम गेले 15 महिन्यापासून त्या बांधकामाचा पाठपुरावा करतोय, पण KDMCनी ते बांधकाम अनधिकृत घोषित करूनही तसे उपायुक्त अवधूतजी तावडे साहेब यांनी ते बांधकाम अनधिकृत असेल ते बांधकाम पाडण्याचे आदेशही काढलेले आहेत। तरी पण तेथे अद्यापर्यंत कुठल्याही बांधकामावरती निष्कासनाची कारवाई झाली नाही। आणि तसेच विशेष म्हणजे 9 तारखेला आमचे हे KDMCच्या आपलं अप्रभागाच्या बाहेर आमचं उपोषण होतं। त्या दिवशी तेथील उपायुक्त सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी ते उपोषण आम्हाला मागे घ्यायला लावलं व ते बांधकाम आम्ही 11 तारखेला पाडून टाकू म्हणून असे आम्हाला पत्र दिले। त्याच्यानंतर ते 11 तारखेला कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाली म्हणून आम्ही पाठपुरावा केला व त्यांनी 13 तारखेला ती कारवाई लावली। परंतु 13 तारखेला त्यांनी कारवाई लावल्याच्या नंतर सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी हे रजेवरती गेले व त्यानंतर त्यांचे जे अनधिकृत बांधकामाचे जे आहेत त्यांचे कर्मचारी ते लोक ते कारवाई ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी येणार जाणार रस्त्यावरती पूर्णपणे 4 चाकी, दुचाकी आणि 3 चाकी अशा प्रकारे वाहतूक कोंडी केली होती। त्यामुळे त्या बांधकामावरती कुठलीही कारवाई झाली नाही असे त्या लोकांनी आम्हाला सांगण्यात आले व त्याच्यानंतर अद्यापर्यंत त्या बांधकामावरती कुठलीही कारवाई निष्कासनाची झालेली नाही। म्हणून आज आम्हाला इथे उपोषणाला बसण्याची बारी आलेली आहे आणि KDMC कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। तर त्या अनधिकृत बांधकामावर जोपर्यंत कारवाई होत नाही निष्कासनाची तोपर्यंत आम्ही इथून उपोषणावरून उठणार नाही, ही अशी मागणी आहे आमची KDMCकडे। जय भीम, जय महाराष्ट्र। आज दत्तात्रेयच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत। दत्तात्रेयांनी पाठपुरावा केल्यानंतर कुठेही वार्ड ऑफिसर, अवधूत तावडे किंवा उपायुक्त यांनी सर्व आदेश काढल्यानंतरही 478/260 झाल्यानंतर नोटीस MRTP झाली त्या जागेवर आणि त्या बांधकामावर तरी कारवाई होत नाही आणि जवळ तर न्याय भेटत नाही तोवर आम्ही उपोषण करणार याची ग्वाही देतो। जय भीम, जय